नमस्कार, शिल्पा इझी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज मी हेल्दी नाश्ता बनवणार आहे मटर पासून आणि रव्यापासून। चला तर मग आपण रेसिपी बघूया। ते बघून घेऊया। 1 वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा आहे जो नॉर्मल उपम्यासाठी वगैरे आपण यूज करतो, लाडूसाठी। तो 1 वाटी कच्चा वाटाणा घेतलेला आहे, शेव घेतलेली आहे, जी कुठली शेव असेल ती घ्या। 2 चम्मच पोहा घेतलेला आहे, जीरा घेतलेला आहे अर्धा चम्मच, चिली फ्लेक्स घेतलेले आहे 1 चम्मच, 1 चम्मच तीळ, 1 चम्मच तिखट, चवीपुरतं मीठ, आमचूर पावडर 1 चम्मच, कोथिंबीर, साखर अर्धा चम्मच, तेल 2 चम्मच। गॅस ऑन आहे। आपण यात पाणी गरम करून घेऊया। 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे। त्यात आता अर्धा चम्मच साखर, चवीपुरतं मीठ। आता याच्यात सगळे आपल्याला मटर टाकून घ्यायचे आहे आणि छान बॉईल होऊ द्यायचं। 5 ते 10 मिनिटं बॉईल होऊ द्यायचं छान। एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 वाट्या पाणी घालायचं आहे आपल्याला। पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घ्या। दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे मी। पाण्याला छान बॉईल आलेली आहे। आपण आता अर्धा चम्मच जीरा टाकूया, अर्धा चम्मच जीरा, 1 चम्मच चिली फ्लेक्स। चिली फ्लेक्स नसेल तर काय करायचं, मिरच्या घ्यायच्या लालवाल्या, त्याला थोडंसं खलबत्त्यात कुटायचं, चिली फ्लेक्स तयार। तीळ टाकायचे, 1 चम्मच तीळ, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर, मिक्स करायचं। दोन छोटे चम्मच तेल घेतलं होतं ते टाकायचं आता यात। मिक्स करायचं छान। आता हा 1 वाटी रवा आहे, बारीक वाला रवा 1 वाटी, तो टाकून मिक्स करायचा। गुठल्या भरू द्यायचा नाही, व्यवस्थित मिक्स करायचं। अशा प्रकारे पटापटा मिक्स करायचं, म्हणजे व्यवस्थित ते होतं। खूप हेल्दी नाश्ता आहे, टेस्टी पण तेवढाच आहे, हेल्दी पण तेवढाच आहे। छान मटर पासून बनणारा आपला बघा। पाणी व्यवस्थित असलं तर बॅटर व्यवस्थित होतं। आता याला 5 मिनिटं झाकून एक वाफ काढून घेऊया। चेक करूया आपण। गॅस बंद करून देऊया आणि हे असंच बॅटर झाकून ठेवून देऊया। गॅस बंद केलेला आहे। आपण चेक करूया। छान बघा, असे मॅश झाले पाहिजे, म्हणजे आपले मटर छान उकडले गेलेले आहे, छान बॉईल झालेले आहे। आता आपण काय करू, याला
एका चाळणीमध्ये काढून घेऊया. छान बॉईल होऊ द्यायचे आहे, म्हणजे मॅश झाले पाहिजे एवढे बॉईल करायचे आहे आपल्याला. आता आपण सगळे मटार एका चाळणीवर काढून घेणार आहोत आणि पाणी पूर्ण निथळू द्यायचं आहे, पूर्ण झरू द्यायचं आहे पाणी. पूर्ण आपल्याला ड्राय पाहिजे, त्याच्यामुळे आपण पूर्ण पाणी त्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं, पूर्ण पाणी सोकू द्यायचं, पूर्ण ड्राय करायचे त्याला. अशा प्रकारे आपण चाळणीवरच ठेवूया. आपल्याला आपण हे 2 चम्मच पोहे जे घेतले होते त्याला भिजवून घ्यायचे आहे 5 मिनिटं. याने काय होईल, जे आपण नाश्ता बनवत आहोत त्याला छान बाइंडिंग येईल. त्याच्यामुळे आपल्याला त्यात पोहे पण ऍड करायचे आहे. छान स्वच्छ धुवून घ्यायची, पाणी सगळं काढून घ्यायचं. 5 मिनिटं असे भिजत ठेवायचे आणि पाणी सर्व काढून घ्यायचं. हे पोहे छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे. थोडं पाणी टाकून 5 मिनिटं आपण त्याला असंच भिजत ठेवणार आहोत. झालेले आहे, पोहे छान भिजले गेलेले आहे. जे आता एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण काढून घेऊया. संपूर्ण एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे. त्याला कुठली पण एक डिश घ्यायची आहे मोठी छान. त्यात संपूर्ण मटर टाकायची आहे. छान ड्राय झालेले आहे आपले मटर. याला छान आपल्याला आता मॅश करायचं आहे. छान मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे संपूर्ण मटर आपल्याला छान मॅश करायचे आहे. आता आपल्याला टाकायची आहे आता शेव. शेव कुठले पण घ्या, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही शेव घ्या. याला पण छान मिक्स करायचं आहे. शेव जर नसेल तर मग काय करा, थोडं बेसन घ्या आणि त्याला छान असं खमंग भाजून घ्या आणि ते मिक्स करा. थोडंच घ्या, मग बेसन घेतलं तर 2 चम्मच. याला पण आपल्याला छान मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये. तुमच्याकडे मॅशर नसेल तर मग एखादी ग्लास किंवा मग वाटीने पण मॅश करू शकतो आपण. जरुरी नाही मॅशरच पाहिजे म्हणून. आता आपण यात पोहा टाकणार आहोत. भिजवून घेतलेला पोहा आहे हा. त्याला पण छान मॅश करायचं याच्यासोबत. आपल्याला संपूर्ण हे ड्राय झालेलं असलं पाहिजे, ओलसरपणा कमी असलेला पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल, आपल्या नाश्त्याला छान कुरकुरीतपणा येईल. आता आपण ह्याला थोडं हाताने मॅश करूया, संपूर्ण एकत्र करून घेऊया. आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं तिखट, आता तिखट टाकूया अर्धा चम्मच. चम्मच आमचूर पावडर, चवीपुरतं मीठ, मिक्स करायचं आहे.
आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे छोटे छोटे गोळे आपण तयार करून घेणार आहोत। संपूर्ण गोळे मी तयार करून घेते। आता हे पीठ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याला पण छान मळून घेऊया। थंड पण झालेला आहे छान। याला छान मळून घ्यायचं आहे। असे बाउल्स बनवून घेतलेले आहे। आता याच्यापेक्षा थोडा मोठा गोळा घ्यायचा आहे। याप्रमाणे छान असा गोल करायचा। ज्याप्रमाणे आपण कचोरी वगैरे करतो ना त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे। मधला भाग आपल्याला थोडासा जाडसर ठेवायचा आहे आणि आजूबाजूचा पातळ करायचा आहे। बघा याप्रमाणे थोडा मधला जाडा ठेवायचा। या प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे आता आपल्याला काय करायचं, एक आपण जो मटरचा बाउल्स बनवले होते मगाशी ते एक घ्यायचा, त्याच्यामध्ये ठेवायचा। ज्याप्रमाणे आपण मोदक वगैरे करतो ना त्याप्रमाणे याला बंद करून घ्यायचं। बघा अशा प्रकारे आणि त्याला आता पूर्ण राऊंड हे बघा असं लाडू प्रमाणे आपण बनवून घ्यायचं। बघा अशा प्रकारे मी अजून तुम्हाला एक बनवून दाखवते। मध्ये ठेवायचा, सर्व बाजूने एक्स्ट्रा जे पीठ असेल ते काढून घ्यायचं। याप्रमाणे असं फिरवायचं। तुम्ही ज्या आकाराचे देऊ शकता त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता। खूप टेस्टी आणि खूप हेल्दी नाश्ता आहे। मुलांच्या टिफिनला द्यायला पण खूप छान वाटते आणि मुलं पण आवडीने खातात। बघा मी हे एवढे बनवून घेतलेले आहे। याच्यामध्ये आपण जेवढं प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये 5-6 लोकांचा व्यवस्थित नाश्ता होत आहे। मी एवढे बनवलेले आहे, बाकीचे बनवायचे आहे। हे मी तुम्हाला दाखवायसाठी बनवलेले आहे। आता काय करायचं, एक अप्पे पात्र घ्यायचं आणि त्याच्यामध्ये याला आपल्याला छान होऊ द्यायचं आहे। गॅस ऑन करून घेतलेला आहे। यात आपल्याला आपण जे बाउल्स बनवलेले आहे संपूर्ण ठेवायचे आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची। छान हेल्दी नाश्ता झालेला आहे आपला, बनलेला आहे। आता ह्याच्यावरून थोडं तेल टाकायचं। थोडं आपण तेल टाकूया, जास्त नाही टाकायचं। गॅसची फ्लेम कमीच राहू द्यायची। संपूर्ण याच्यावर तेल टाकून घेतलेलं आहे मी थोडं थोडं। याला आपण 5 मिनिटं झाकून असं होऊ देऊया, नंतर टर्न करूया। मी आता झाकून ठेवते, त्याच्यानंतर आपण चेक करूया। चेक करूया आपण झाले का ते बघूया। एका साईडने झालेले आहे, एका साईडने आपण आता चेक करणार आहे। अशा प्रकारे आपले छान झालेले आहे। बघा छान कलर छान गोल्डन आलेला आहे, छान मस्त असे झालेले आहे। आता आपण गॅस बंद करून देऊया आणि एका डिशमध्ये सर्व करूया। बघा छान क्रिस्पी आणि हेल्दी नाश्ता आपला रेडी झालेला आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा। एकदा नक्की ट्राय करा। धन्यवाद। छान मस्त झालेला आहे।